मी कोलकात्यात आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. माझ्यासोबत इथे या 3 महिला आहेत ज्यांनी सकाळी लवकर मतदान केले आहे. मॅडम, तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव काय आहे? अनिता शेठ. तुमचं मॅडम? आदिती श्रोमाणी. तुमचं? सरला मिश्रा. आदितीजी, कोणत्याही पार्थिविरतीचं नाव न घेता मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही सकाळी इथे मतदानाला आला आहात तर तुमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता राहिला आहे मॅडम? तुमच्यासाठी मोठा मुद्दा काय आहे? शांतता पाहिजे, अजून काही नाही. सर्वात मोठा मुद्दा हाच आहे, शांतता पाहिजे. मी बंगाली आहे. बंगाली? हो, मी बंगालीमध्ये बोलत आहे. हे सगळं हिंसा मारामारी, संपूर्ण जगभरात जे हिंसा मारामारी चाललाय ते बंद व्हायला पाहिजे. भारतातही गरज आहे, माझ्या राज्यातही गरज आहे, माझ्या घरातही गरज आहे. ओके. जेव्हा तुम्ही शांती म्हणतात मॅम, तुम्हाला असं वाटतं का की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे शांततेचं वातावरण राहिलं नाहीये? दोन्ही मिळून मिसळून आहे. ठीक आहे. तर सगळ्या प्रकारे सगळं काही ठीक व्हायला पाहिजे. स्वच्छतेची व्यवस्था सुद्धा थोडी चांगली असायला पाहिजे. रस्ते घाट खूप घाण आहेत. आमची पण जबाबदारी आहे, नागरिकांची पण जबाबदारी आहे आणि सरकारची तर आहेच आहे. ठीक आहे, हे सगळं ठीक झालं तर खूप चांगलं आहे. तर ज्या परिसरात तुम्ही राहता तिथे स्वच्छतेची व्यवस्था तुम्हाला? साफसफाई करायला तर लोक रोज येतात, पण असं आहे की घाणच पडलेली असते, बाहेर पडायचं मन करत नाही. तर थोडं ठीकठाक व्हावं ना, अशी व्यवस्था बरं झाली पाहिजे. ठीक आहे. जसं की इंदूर वगैरेचं किती नाव आहे. आपल्यापेक्षा तर खूप लहान आहे ते, कोलकात्यापेक्षा तर खूप लहान आहे इंदूर. पण काय आहे की तिथे एवढी स्वच्छता, इथे एवढी घाण का आहे हे कळत नाही. तुम्हाला वाटतं का की नेत्यांनी या सगळ्यावर कॅम्पेन मध्ये काही रिफ्लेक्ट झाला आहे, हा जो तुमचा सगळा मुद्दा आहे, की नाही झाला आहे? जेव्हा नेते आहे तुम्ही कधी नजरेस येत नाहीये, काही झालं आहे हे नजरेस येत नाहीये. मॅम, तुमच्यासाठी कोणत्याही पक्षांची नावं न घेता या निवडणुकीतला तुमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? तुमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा काय आहे? एक शांती हवी आहे. मी सुद्धा हेच बोलेन. इतके मतभेद निर्माण झाले आहेत ना की हा त्याला सहन करू शकत नाही, तो ह्याला सहन करू शकत नाही. हे तर आधीच बंद व्हायला पाहिजे होतं, नाही का? सगळं तर जुळवून घ्यावं लागेल. आता कोणी जुळवून घेऊ शकत नाही. त्याच्याकडे 4 मजली घर आहे तर माझ्याकडे का 4 मजली नाही? मी 5 मजली बांधीन. ही जी कॉम्पिटिशन, ही कॉम्पिटिशन काही निरोगी कॉम्पिटिशन नाहीये. निरोगी कॉम्पिटिशन तर तिथे आहे जिथे शिक्षण घेऊन तुम्ही मोठे व्हा, नोकरी मिळेल, सगळं मिळेल. अभ्यास करणार नाही, दिवसभर फक्त फिरत 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 राहणार. ह्यानी समाजात काही सुधारणा होईल का? नाही. सरकार काही करू शकेल, जोपर्यंत स्वतःच्या मनाचा विकास होणार नाही, विवेक येणार नाही, तोपर्यंत सरकार काहीही करू शकणार नाही. आधी स्वतःला सुधारायला हवं. आपल्यामुळेच तर सरकार आहे. हो, अगदी बरोबर. म्हणूनच तुम्ही लोक सकाळी सकाळी मत द्यायला आला आहात. माझ्या मते म्हणूनच तुम्ही लोक सकाळी सकाळी मत द्यायला आला आहात. हो, म्हणूनच तर मत द्यायला येते. सगळ्या लोकांना देऊनच तर सरकार आहे. सरकार काही एकटा वेगळा माणूस नाहीये. मी जशी आहे, मी पण सरकारमध्ये गेले तर मी अशीच होईन. बरोबर आहे ना? कदाचित हीच लोकशाहीची सुंदरता आहे की हे सर्व लोक सकाळी लवकर आपलं मत द्यायला येत आहेत आणि त्यांच्याशी बोलणं खूपच विलक्षण ठरलं आहे.